नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी. आज दिल्लीमध्ये होणाऱ्या राजपथावरील संचलन सोहळ्यामध्ये भारतीय तटरक्षक दलाचं नेतृत्व सांगलीतल्या वाळव्याची कन्या करणारे अपूर्वा होरे असं या तरुणीचं नाव आहे. सध्या ती भारतीय नाविक दलामध्ये असिस्टंट कमांडंट या पदावरती कार्यरत आहे. राजपथावरती संचलनाचं नेतृत्व करण्याच्या मिळालेल्या संधीमुळे अपूर्वा होरे हिचं सर्व स्तरातून कौतुक तर होतच आहे. तटरक्षक दलाच्या 160 जणांच्या तुकडीचं ती नेतृत्व करणार आहे. 2 महिन्यांपासून त्या सैन्य दलाबरोबर सराव करतायत. नेव्हल अकॅडमीमधील ट्रेनिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल अँकरनं त्यांचा गौरव केला होता. बाहुबली विद्यापीठ जनतारा शैक्षणिक संकुलच नव्हे तर जयसिंगपूरचे नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची मान तिनं अभिमानानं उंचावलेली आहे आणि दिल्ली येथे होत असलेल्या राष्ट्रीय संचलनामध्ये तिची निवड झाली आहे. सर्वच अध्यापिकांची त्याची आवडतीने विद्यार्थिनी होती. नेहमीच अगदी बालवाडीपासून वेगळ्या पद्धतीनं करण्याची सवय असल्यामुळं ती इतरांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करत होती आणि तिनं मार्गही असा निवडला की ती नेव्हीमध्ये तिचं सिलेक्शन झालं आणि त्या थ्रू ती आज 26 जानेवारीच्या दिवशी ती नेव्हीचं प्रतिनिधित्व करणार आहे संचलनासाठी. मला खरोखरच आमच्या सगळ्या शिक्षकांना तिचा अभिमान आहे. सो तिनं तेच अचीव केलं जे ती म्हणायची बघू काहीतरी वेगळं करेन, तर ती आज एकदम वेगळं काहीतरी केलेलं आहे आणि आम्ही सगळे खूप आम्हाला गर्व आहे, खूप प्राऊड आहे तिच्याबद्दल. काल परवा जी न्यूज आली की ती आता दिल्लीला उद्या तिचं दिल्लीला लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे तिचं ते. सो वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हर. हुतात्मा किसन अहिर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला अशा या कर्मभूमीतील अपूर्वा होरे हिला दिल्ली येथे होणाऱ्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आम्हाला तिचा सार्थ अभिमान वाटतो. तर पृथ्वी पाटील या तरुणीनं मीरा रोडच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवलाय. येत्या 28 जानेवारीला पृथ्वी पाटीलचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून गौरव होणार आहे. तिला तो पुरस्कार मिळणार आहे. एनसीसी एअरविंगच्या स्पर्धेमध्ये पृथ्वी पाटील देशातून अव्वल ठरली आहे. तिनं मुंबईच्या जय हिंद कॉलेजमधून BSc पर्यंत शिक्षण घेतलंय आणि पृथ्वी पाटीलला बेस्ट एनसीसी कॅडेटचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आर्मी विंग और नेवी विंग ये तीनों इसमें से हर एक में से एक कैडेट सिलेक्ट किए जाते हैं और पृथ्वी ने ये एयर विंग में अपने भारत में महाराष्ट्र का झंडा दिल्ली पे पूरी तरह लहराया है. इसलिए मुझे उसके ऊपर पृथ्वी के ऊपर बहुत गर्व है. मेरे पास बोलने के लिए शब्द नहीं है मेरे बच्चे के बारे में. उसने इतना कुछ सहा है बचपन से, बहुत स्ट्रगल करके वो यहाँ तक आई है और उसे यहाँ आने तक उसके पापा ने बहुत सपोर्ट किया है, बहुत अच्छा मार्गदर्शन किया है. उसको पायलट बनना था एयरफोर्स में. आज उसका पहला सपना पूरा हुआ है. अभी तो उसको बहुत कुछ करना बाकी है.